तर सरकारनं कितीही पांघरून घातलं तरी शिरसाटांचा पर्दाफाश करणार अशी भूमिका रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये मांडलेली आहे। सिडकोच्या 5,000 कोटींच्या जमीन हस्तांतर प्रकरणावरून रोहित पवार यांनी हे ट्विट केलंय। दरम्यान रोहित पवारांनी काय ट्विट केलंय ते पाहूया। तर सिडकोची 5,000 कोटींची जमीन बिवलकरांच्या घशात घातल्याच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली। सिडकोची 5,000 कोटींची जमीन बिवलकरांच्या घशात घातल्याच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केल्याचं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। मंत्री शिरसाट यांनी केलेल्या या महापराक्रमी घोटाळ्याची चौकशी लोकायुक्त करत आहेत असं देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। स्वतः माननीय सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी सरकारला फटकारलं आहे, पण तरी सुद्धा झोपलेल्या सरकारला जाग येत नाही असं रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। अजून किती दिवस पांघरून घालणार? सरकारनं कितीही पांघरून घातलं तरी आम्ही शिरसाटांचा पर्दाफाश करू असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं।